कारण आतापर्यंत दिशा सॅलियनच्या कुटुंबातील कोणीच कोर्टात गेलं नव्हतं, पण आता स्वतः वडील सतीश सॅलियन हे कोर्टात गेलेले आहेत. उच्च न्यायालयात त्यांनी धाव घेतली आहे आणि त्यांच्या मुलीच्या मृत्यू पश्चात ते तिच्यासाठी न्याय मांडत आहे. या ठिकाणी मी नमूद करू इच्छिते. पॉइंट इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मांडलेली सूचना आणि वस्तुस्थिती शासनाने निवेदन करावे. माननीय विरोधी पक्षनेते, आज 289 मी निर्देश दिले ना, शासनाने वस्तुस्थितीची निवेदन करावे शासनाला. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन चर्चा कशी होणार? गटनेत्यांना बोलायचं आहे. आपण एक 5 मिनिटं दिलीत तर एवढ्या गंभीर विषयावरती चर्चा करायला काही थोडक्यात बोला. सभापती महोदय, 289 पुकारली. या ठिकाणी सन्माननीय सदस्य मनीषाताई कायंदे यांनी एका अत्यंत गंभीर अत्यंत महत्वाचा विषय या ठिकाणी आहे आणि दिशा सॅलियन हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माहीत आहे आणि या दिशा सॅलियनच्या मृत्यू प्रकरणी नव्याने चौकशी करावी या संदर्भात हायकोर्टामध्ये याचिका तिच्या वडिलांनी या ठिकाणी टाकलेली आहे आणि दिशावर सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप त्या ठिकाणी तिच्या वडिलांनी केलेला आहे आणि एनआयएची चौकशीची मागणी सुद्धा सभापती महोदय या ठिकाणी झालेली आहे. मुंबई पोलीस आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी दबाव आणल्याचा दावा तिच्या वडिलांनी त्या ठिकाणी केलेला आहे आणि नजर कैदेत ठेवून मांडलेले पुरावे खरे आहेत असे सांगा अशा प्रकारचा दबाव सुद्धा त्यांच्यावर त्या ठिकाणी आणला गेला आणि त्याच्यामध्ये आदित्य ठाकरे, सुरोज पंचोली, दिनी मोरिया यांच्यावर त्या ठिकाणी गंभीर आरोप सभापती महोदय केले गेलेले आहेत आणि नितेश राणे यांच्या आरोपात तथ्य आहे. जे आतापर्यंत नितेश राणेंना त्या ठिकाणी खोटे आरोप करतायत, राजकीय करतायत, तर त्यांनी सांगितलं की त्यांच्या आरोपांमध्ये तथ्य आहे. तर आमची सभापती महोदय एवढीच या ठिकाणी मागणी आहे की हे प्रकरण त्या ठिकाणी दाबलेलं आहे, सीबीआयकडे आपण त्या ठिकाणी पाठवावं आणि याचिकामध्ये ज्या ज्या गोष्टीचा अंतर्भाव आहे त्या अनुषंगाने नव्याने याची चौकशी व्हावी अशा प्रकारची जे आमच्या मनीषाताई कायंदे यांनी या ठिकाणी उपस्थित केले त्याची शासनाने गंभीर दखल घ्यावी अशी माझी विनंती आहे. नियम 289 आजची जी सूचना आपल्याला काय म्हणायचं? सभापती महोदय, पॉइंट ऑफ प्रोसिजर